मंडळी नमस्कार. श्यामची आई फाउंडेशन प्रस्तुत चेंज मेकर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चेंज मेकर्स असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा बदल हा समाजात घडत असतो आणि हा बदल घडवण्याचं काम आपल्यापैकी प्रत्येकाला करणं खरंच शक्य असतं. आजच्या युवकांना योग्य दिशा मिळावी आणि त्यातही ज्यांना अशा प्रकारच्या गोष्टींची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचावी हा खरं तर या कार्यक्रमामागचा हेतू आहे. आणि त्यामुळेच आपण म्हणतोय की एम्पॉवर्ड युथ एम्पॉवर्ड नेशन. अर्थात आपला युवक जर योग्य दिशेने गेला तर निश्चितच उद्याचा भारत हा अधिक उत्तम हा असणार आहे. आणि म्हणूनच उद्याच्या काळाची चाहूल जेव्हा आपल्याला लागते तेव्हा एक दिशा मिळणं ही गरजेची गोष्ट असते आणि याच दृष्टीने या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांना आपण स्पर्श करत असतो. आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत खरं तर येणाऱ्या काळातलं तंत्रज्ञान आणि हे बदलतं तंत्रज्ञान आणि त्यासमोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं नेमकी कोणती आहेत या विषयाची ओळख आज आपल्याला करून देणार आहेत प्रख्यात सॉफ्टवेअर एक्सपर्ट आणि नामवंत लेखक अच्युत गोडबोले. आज अच्युत गोडबोले आपल्या सोबत आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि त्याचबरोबर मी निमंत्रित करते श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष आणि घुमान येथे झालेल्या 88व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष भारत देसडला यांना. भारतजी नमस्कार. 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 नमस्कार भारतजी. आपण वेगवेगळ्या विषयावर जेव्हा या माध्यमातून चेंज मेकर्सच्या माध्यमातून हा एक दिशादर्शक असा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरू केलाय आणि त्याची सुरुवात खूप सुंदर झाली आणि आज आपले वक्ते आहेत अच्युत गोडबोले. तर मला असं वाटतं की श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करावं आणि मग आपल्या विषयाला आपण सुरुवात करू. निश्चित. नमस्ते अच्युतजी. नमस्ते. मुसाफिर गणिती अर्थात अनर्थ मनात किमयागार कॅनव्हास अशा कितीतरी उत्तमोत्तम मराठी पुस्तकांचे लेखक आपण आहात. जेव्हा भारतामध्ये IT क्षेत्र अगदी नवीनच होतं, सुरुवात होती आणि तेव्हा त्याच्यामध्ये आपण खूप मोठं असं काम करून आपल्या त्या फील्डमध्ये आपलं एक वेगळं स्थान आपण निर्माण केलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं तरुणाईचं अत्यंत आदराचं स्थान असलेले आपण म्हणजे खरं म्हटलं तर आजचे नायक अच्युतजी गोडबोले आज आपण मार्गदर्शन करण्याकरता आणि प्रमुख पाहुणे म्हणून चेंज मेकर या कार्यक्रमाला उपस्थित आहात. सर्वप्रथम श्यामची आई फाउंडेशनच्या माध्यमातून आपले मी स्वागत करतो. सर, आपण सोलापूरचे आहात आणि मला विशेष आनंद त्याचा आहे की माझा आजोळ देखील सोलापूरच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजमेरचा जेवढा अभिमान आहे तेवढाच मला सोलापूरचा आहे. तर पुस्तकांच्या माध्यमातून सर आपल्याला आम्ही नेहमीच आपले विचार आम्ही माहिती करून घेत असतो, आपलं मार्गदर्शन लाभत असतं. पण आज समोरासमोर प्रत्यक्ष चेंज मेकरच्या माध्यमातून आपले विचार आपल्या सर्वांना पाल्यांना पालकांना ऐकायला मिळावेत अशी आमची एक इच्छा होती आणि आज तुम्ही सुरुवातीलाच लगेचच होकार दिलात आणि या कार्यक्रमाला लगेचच तयार झालात. त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतो, तुमचे मनपूर्वक स्वागत करतो आणि उत्तरातही आपण कार्यक्रम पुढे न्यावा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. भारतजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सोलापूरचे आहेत. सोलापुरात सगळं बालपण खरं तर अच्युतजींचं गेलं, पण त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी आपल्या तरुणांना सुद्धा मला नक्की या कार्यक्रम ऐकणाऱ्यांना सांगायचंय. सगळ्यात महत्वाचं की पहिली ते IITच्या शेवटच्या परीक्षेपर्यंत जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये गणितात सर्वोच्च मार्क अच्युतजींनी मिळवलेले आहेत. म्हणजे एरवी जो गणित हाच प्रश्न सगळ्यांना सुटत नाही, तर ते गणितच त्यांना सुटलेलं आहे म्हटल्यानंतर आयुष्याचं गणित सोडवणं हे किती सोपं गेलं असेल त्यांना, हे मला नक्की आपल्या बघणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचंय. बरं, केवळ सॉफ्टवेअर असं नाही तर सॉफ्टवेअरचं क्षेत्र तर आहेच, त्या क्षेत्रात तर त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. म्हणजे खरं तर भारत, इंग्लंड, अमेरिका इथल्या या जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास 32 वर्षांचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीला आहे. आणि हे सगळं करत असताना सुद्धा उत्तम विषयांवर लिखाण करणं
मग ते संगीत असेल, शिक्षण असेल, संगणकाचं तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल किंवा व्यवसाय असेल, या सगळ्या विषयावरचं उत्तम लिखाण करून आपल्या मनातली मुसाफिरी खरं तर त्यांनी आपल्याला सोपी करून दाखवली आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं अच्युतजी, तुम्ही जे आज सांगणार आहात ते ऐकायला आम्ही मनाचे कान करून बसलोय असं मी निश्चित म्हणेन. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या पिढीला आणि पालकांना सुद्धा येणाऱ्या काळात नेमकं काय होणार आहे, हा काळ कसा बदलत जाणार आहे, तंत्रज्ञान किती प्रकारे बदलणार आहे आणि या बदलत्या तंत्रज्ञानांच्या आव्हानांना आम्ही सामोरं कसं जायचंय, हा सगळा विषय आज तुम्ही आम्हाला उलगडून दाखवावा आणि ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यामुळे मी अच्युतजींना विनंती करते की आपला विषय जो आहे त्या विषयाचं मार्गदर्शन आपण आम्हाला करावं. अच्युत गोडबोले. धन्यवाद पहिल्यांदा तुमच्या दोघांचे आणि या फाउंडेशनचे. म्हणजे मला इथे तुमच्याशी चर्चा करायला, गप्पा मारायला बोलवलं, हे मला खूप चांगलं वाटतंय. एक तर तुमचं उद्दिष्ट खूप चांगलं आहे, तुमचं नाव पण खूप चांगलं आहे. कारण मला साने गुरुजी, श्यामची आई हे सगळं अतिशय, लहानपणी मी श्यामची आई वाचून ढसढसा रडायचो. म्हणजे ते संबंध, तो काळ आठवतो. आणि माझाही जन्म अंमळनेरचा, साने गुरुजी अंमळनेरचे, हे पण आणखीन सगळं माझ्या आजोळचं अंमळनेरचं. तर या सगळ्यामध्ये हा विषय जो आहे तो म्हणजे बेसिकली मी या विषयावर का बोलतो हे फार महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आजच्या तरुणांना, आणि हे आता जे उत्तरा किंवा देसरडा सर जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे की, आणि पहिल्या ज्या स्लाइड्स तुम्ही दाखवल्या की वैफल्य, डिप्रेशन, काय करावं ते कळत नाही. तर मी आता कुठला कोर्स घेणार आहे काय वगैरे असं काही बोलणार नाही, पण एकंदरीत पुढची रूपरेषा काय असणार आहे, आपण कशाला सामोरं गेलं पाहिजे हे तरुणांना कळलं पाहिजे. कारण मला असं वाटतंय की ते जे होणार आहे ते इतकं झपाट्याने होणार आहे, इतक्या वेगाने होणार आहे की आपल्या म्हणजे जसं की पापण्या लवतात न लवतात तोपर्यंत आपलं जग बदलणार आहे. मला हेच उभं करायचं, मला घाबरवून सोडायचं नाहीये. पण न घाबरा ते तुमच्यावर मी सोपं होतं, पण ते होणार आहे हे मला दिसतंय, म्हणून हे सांगणं हे माझं कर्तव्य आहे मला. म्हणून मी हे आज सगळ्या तरुणांची, पालकांची, शिक्षकांची जे काय आहे ते बोलतो. कारण आणि मी कानी कापळी ओढून सांगतो, बाबांनो जागेवा, हे काय होणार आहे आपल्याला माहिती. आता काय होणार आहे त्याचा जरी तंत्रज्ञानाचा जो काही इतिहास आपण बघितला तर आपल्याला कळेल की ज्या वेगाने तंत्रज्ञान बदलतंय हे प्रचंड मोठ्या वेगाने बदलतंय आज. पण ते इतिहासामध्ये फार अतिशय हळूहळू झालं. मग त्याचं तुम्ही जर का 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव आणि उत्क्रांती होतो माणूस निर्माण झाला. मानवाचा इतिहास साधारण 1,00,000 वर्षांचा आहे. अल्विन टॉफलर त्याचे 3 भाग पडतो, शेती, उद्योग आणि सेवा. आपल्या जीडीपी मध्ये सुद्धा साधारण हे 3च भाग असतात. पण या शेतीचा जो काळ आहे तो कित्येक दशसहस्त्रक होता, म्हणजे 8,000 वर्ष जे काय असेल. त्यामध्ये तंत्रज्ञान फार नव्हतं. म्हणजे काल जसं जगत होतं तसंच आज तसंच उद्या, तसंच परवा, गेल्या आठवड्यात तसंच पुढच्या आठवड्यात, गेल्या महिन्यात तसंच पुढच्या महिन्यात, गेल्या वर्षी तसंच पुढच्या वर्षी, गेल्या दशकात, शतकात, सहस्त्रकात असं फार तंत्रज्ञान नव्हतंच. त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली काही शतकांपूर्वी, आणि त्यानंतर त्या काही शतकांमध्ये जी काही तंत्रज्ञानाची प्रगती झाली ती शेतीतल्या कित्येक दशसहस्त्रकांमध्ये जी झालेली नव्हती त्याच्या अनेक पटीने प्रगती काही शतकात झाली. त्यानंतर सेवा म्हणजे मॉडर्न सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण ते सुरू झालं. 1960 पासून कम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू झाली, तेव्हापासून कम्प्युटर्स आले आणि सेवा क्षेत्रात जी प्रगती झाली गेल्या 60 वर्ष, 70 वर्षात, 1960 नंतर म्हणजे साधारण गेल्या काही दशकात जी प्रगती झाली ती त्याच्या अगोदरच्या कित्येक शतकांच्याही अनेक पटीने झाली, अनेक पटीने. आणि ती गेल्या शतकात जेवढी झाली ती अनेक दशसहस्त्रकांमध्ये झाली, त्याच्या अनेक पटीने. मग त्याला गणितात आम्ही ज्याला d2y/dx2 म्हणतो, तो म्हणजे बदलण्याचा किंवा वाढीचा जो दर आहे तोच पुढे हा प्रचंड मोठा आहे. इतका की गेल्या 10 वर्षात जेवढी माणसांनी तंत्रज्ञानात प्रगती केली तेवढी आतापर्यंतच्या मानवी इतिहासात केलेली नाही. याचा अर्थ आपण जास्त हुशार झालो का, तर तसं मुळीच नाही. न्यूटन जसं म्हणायचा की मी माझ्या पूर्वजांच्या खांद्यावर आहे, मग तो गॅलिलिओ, केपलर वगैरे, कोपर्निकस यांच्या खांद्यावर म्हणायचा.
आपल्याला काय आहे की इतके जगातले इतके प्रचंड मोठे शास्त्रज्ञ तंत्रज्ञ जगामध्ये आज काम करतायत, त्यांच्या खांद्यावर नवीन संशोधक बसतात आणि त्यामुळे ही प्रगती भयंकर वेगाने होते. माणूस काय भयंकर हुशार झाला अशाला भाग नाही, पण तंत्रज्ञानाची प्रगती ही प्रचंड वेगाने ही होणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की या सगळ्यामध्ये कम्प्युटरचा जो काही सेवा क्षेत्रातला जो काही इतिहास आहे तो 5 दशकांमध्ये आपल्याला, 6 दशकांमध्ये आपल्याला मांडता येईल. 1960चं दशक होतं ते मेन फ्रेम्सचं होतं. कम्प्युटर्स मोठे होते, पॉवरफुल होते, पण ते हळू चालायचे, मध्ये बंद पडायचे, पंच कार्ड्स वगैरे होती, ऑनलाईन काही नव्हतं. मग 70चं दशक आलं ते मिनी कम्प्युटर्सचं आलं, कम्प्युटरचा वेग वाढला, ऑनलाईन थोडं थोडं सुरू झालं. 80 मध्ये पर्सनल कम्प्युटर्सचं युग सुरू झालं आणि त्यांनी सगळं चित्र बदललं, कारण त्याच्यावर कम्प्युटर प्रत्येकाच्या डेस्कवर दिसायला लागले. वकील असो, डॉक्टर असो, प्रोफेसर असो, कंपन्या असो, मॅनेजर्स असो, घरी पण हे कधी झालेलं नव्हतं. आता पण लोकांना कम्प्युटरची भीती वाटायची, ती भीती वाटेनच झाली. सगळी मंडळी सगळ्या व्यवसायात कम्प्युटर वापरायला लागली आणि कम्प्युटरने ते संपूर्ण उद्योग विश्व, आपलं सगळं विश्व बदललं. कर्मणूक असेल, सगळं असेल आणि तिथे खऱ्या अर्थाने क्रांती सुरू झाली. पण त्याचा परिणाम काय झाला बघा, अनेक जॉब्सचं नेचर बदललं आणि कित्येक जॉब्स हे गेले. म्हणजे एक लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये अनेक कामं हे बंद झाली आणि नवीन कामं निर्माण झाली. मला शेवटी त्याच्याकडे यायचंय की त्यात हे होण्याचं, त्याला रेट ऑफ ऑब्सोलिसन्स म्हणतो आपण, की त्याचा वेग हा इतका वाढणार आहे की एका सोशॉलॉजिस्टने सांगितलंय की पुढची पिढी, म्हणून आता मी अगदी नक्की तुम्हाला जागा करून सांगतोय की एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं की पुढच्या 20-30 वर्षात माणसं 6 वेळेला जॉब्स बदलतील. जॉब बदलतील म्हणजे स्टेट बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये गेलो असं नाही. तुम्ही ज्या तऱ्हेने काम करताय ती कामाची पद्धतच बदलेल. त्यामुळे अनलर्निंग अँड लर्निंग, आम्ही मॅनेजमेंटमध्ये सांगायचो की जुनं विसरून नवीन शिकणं हे जे लोक करू शकतील तेच टिकतील उद्याच्या जगात. मी त्याची काही उदाहरणं सांगतो. मग आता उदाहरणार्थ काय झालं की एटीएम झाले. एटीएम पूर्वी टेलर क्लार्क्स होते, टेलर क्लार्क्स. ते आपल्याला, आपण गेलो की टिंग टिंग बेल वाजायचे, आपण पैसे हे करायचो आणि आपल्याला पैसे मिळायचे किंवा पैसे विड्रॉ करताना. एटीएम मुळे टेलर क्लार्क्सच्या नोकऱ्याच गेल्या. मग त्यांनी नवीन काहीतरी ते शिकले नाहीत तर त्यांना जॉब्स राहिले नाहीत. ई बँकिंगमुळे तर आणखीनच शेकडो लोकांचे जॉब झाले, मी त्याच्याकडे येईन आता. पण तसंच कॅड कॅम सॉफ्टवेअर आलं, किती लोकांना माहिती असेल मला माहिती. अर्थातच सगळ्या अनेक क्षेत्रामध्ये आज कॅड कॅम शिवाय डिझाईन होत नाही. ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले. जसे आम्ही IIT मध्ये असताना टी स्क्वेअर घेऊन मशीन डिझाईन करायचो, तर तसं ते तर अशा तऱ्हेचं डिझाईन गेलं. तुम्ही आता कम्प्युटर बसून सगळं डिझाईन करू शकता, मोटार का असेल वाटेल त्याचे. तेच अॅनिमेशन मध्ये झालं. म्हणजे वॉल्ट डिझनी आपल्या गॅरेजमध्ये शेकडो आर्टिस्ट ठेवायचा आणि त्या आर्टिस्ट सगळे चित्र काढायचा आणि ते चित्र भराभर दाखवली 10च्या पेक्षा जास्त दर सेकंदाला की तुम्हाला ते सलग असल्यासारखं वाटतं. म्हणून ती चित्र काढत बसायचं. मांजर एका टोकावरून दुसऱ्या टोकाने चाललंय म्हणलं की एका टोकाचं चित्र काढायचं, मग थोडं हल्लायचं काढायचं, मग थोडं हल्लायचं काढायचं आणि ते सगळी रेळावर शूट करून रेळावर घालायची आणि ती दर 10 पेक्षा जास्त रिअलिटी दाखवली की आपल्याला मांजर पळतंय असं दाखवायचं. आता पण आपलं अॅनिमेशनचं सॉफ्टवेअर आलं. ते सॉफ्टवेअर आल्यानंतर ते सगळे आर्टिस्ट बेकार झाले. सांगण्याचा उद्देश काय, डीटीपी बघा, डेस्कटॉप पब्लिशिंग, हे मी 80च्या दशकातला सांगतोय. नंतर पुढे मी येणारच आहे, ते आणखीन भयंकरच आहे. पण डेस्कटॉप पब्लिशिंग आलं, वर्ड प्रोसेसर आलं, डेस्कटॉप पब्लिशिंग आलं 80s आणि 90s मध्ये. आज तर डेस्कटॉप पब्लिशिंग शिवाय कुठलंही प्रकाशन होणं शक्य नाही. पुस्तक असो, वर्तमानपत्र असो, शक्यच नाही. मग कल्पना करा की एक वर्तमानपत्र मी चालवतोय आणि अमेरिकन प्रेसिडेंटचा खून झाला किंवा कुठल्या एक महत्वाची बातमी काहीतरी झाली. आम्ही पूर्वी खेळे जुळवणी असायची. मग ते खेळे जुळवून ते पानं सगळी तयार करायची, मग ती छापायची, मग ती त्याचं वितरण व्हायचं, सकाळी मग पेपर आपल्याला मिळायचं. म्हणजे संध्याकाळपासून ती खेळे जुळवणी आपल्याला सुरू व्हायची. अगदी ताज्या बातम्या क्वचित मग कोपऱ्यात वगैरे आपल्याला शक्यतो घुसवाव्या लागायच्या. समजा मला छापायला द्यायचंय 12 वाजता आणि मला 9 वाजता बातमी आली की अमेरिकन प्रेसिडेंटला खून झाला का आणखीन काहीतरी, तर पुढच्या अर्ध्या तासात माझा पहिल्या पानावर जे काही मी छापणार होतो ते 4थ्या पानावर मूव्ह करणं
इंटरनेटवरनं सगळे पिक्चर्स आणि हे त्याच्या बातम्या गोळा करून पहिल्या पानावरती बातमी आणणं आणि सगळा पेपर रिडिझाईन करणं हे 1 तासात डीटीपी मुळे, डेस्कटॉप पब्लिशिंगमुळे होऊ शकतं. हे अशक्य होतं पूर्वी. जी वर्तमानपत्र ते करणार नाही ती बंद पडतील. आता तर ऑनलाईन सगळे वर्तमानपत्र आपल्याला माहिती आहे. इनफॅक्ट दर तासाला बातम्या, आता आपल्याला सांगण्याची गरज नाही. पण सांगण्याचा उद्देश असा की टेक्नॉलॉजीमुळे मग खेळे जोडणारी जी मंडळी होती त्यांचे जॉब्स गेले किंवा डीटीपी किंवा वर्ड प्रोसेसरमुळे जे टायपिंग करायचे ना, त्याचा एक बार जायचा, मग आवाज यायचा, मग बार मागे यायचा, ते सगळं गेलं. त्यांना वर्ड प्रोसेसरच्या सगळ्या युक्त्या त्यांना आत्मसात कराव्या लागल्या. किंवा डेस्कटॉप पब्लिशिंग ते आणखीनच जास्त, म्हणजे फक्त वर्ड प्रोसेसिंग ते आणखीनच जास्त. तर हे जर का तुम्ही शिकला नाही तर तुम्ही जॉबलेस झालात. हे तुम्हाला 3-4 फक्त उदाहरणं दिली. 80-90च्या सालात ती दिली. पुढे तर हे भयंकर प्रचंड वेगाने वाढणार आहे. आणि म्हणजे पुढे काय होणार आहे मी सांगणार आहे की 67% लोकांचे जॉब जातील किंवा जे जाणार नाहीत त्यांचे जॉब बदलतील. सगळेच जातील असं नाही, पण ज्यांचे जाणार नाहीत त्यांचे जॉब आमूलाग्र बदलतील. त्यामुळे तुम्ही जे शिकाल युनिव्हर्सिटीत किंवा शाळेमध्ये, ते तुम्ही शाळेतनं शिकून बाहेर येईपर्यंत जवळपास ते बदललेलं असेल. म्हणजे मी हे केव्हा मी आयआयटीत असताना खरं 5th इयरहून बाहेर पडल्यानंतर माझा मित्र फाटक, तो कम्प्युटर सायन्सचा हेड वगैरे होता, ते आम्ही बोलताना तो म्हणायचा की चला आपण आता पुन्हा फर्स्ट इयरला जाऊन बसू, कारण सगळं बदललंय. आता तर ते इतक्या वेगाने सगळं बदलत आहे सगळ्या क्षेत्रामध्ये की विद्यार्थ्यांना प्रचंड वेगाने अप टू डेट राहण्याची गरज राहणार. आणि ते सगळ्या क्षेत्रात, हे कुठलंही फक्त इंजिनिअरिंग नव्हे, वकील असाल तुम्ही, अकाउंटंट असाल, सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी घुसतीये. पूर्वी फक्त कम्प्युटर घुसायचे, आता कम्प्युटर कम्युनिकेशन, ह्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात, ती मग घुसायला सुरुवात झाली इंटरनेट नंतर. कारण 60चं हे जे होतं ते मेनफ्रेमचं, 70चं मिनी कम्प्युटरचं, 80चं पीसीज, 90चं इंटरनेटचं, 2000च्या नंतर मोबाईलचं सुरू झालं. आणि 2011 मध्ये एक लक्षात ठेवा, 2011 मध्ये इंडस्ट्री 4.0 ची घोषणा जर्मनीत झाली. आणि इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय प्रकार बाबा, कारण पहिली जी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होती स्टीम इंजिनची झालेली होती, 1750च्या सुमाराला झाली. दुसरी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जे आहे ते मास प्रोडक्शन जे सुरू झालं, फोर्ड मोटर्सने सुरू केलं ते 1920च्या साधारण सुमाराला. फ्रेडरिक टेलर प्रिन्सिपल मांडली, तर मॅनेजमेंटमध्ये जात नाही मी, पण 1920च्या सुमाराचं ते आहे. तिसरं कम्प्युटर्स आणि ऑटोमेशनचं सुरू झालं ते 1960 सालापासून सुरू झालं. आणि 2011 मध्ये इंडस्ट्री 4.0 ही कल्पना जर्मनीमध्ये मांडली गेली. आणि त्या इंडस्ट्री 4.0 मध्ये काय काय येतं तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला लक्षात येईल. की पहिली गोष्ट म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग, नंतर 5G. आता आपण 5Gचं सगळं चर्चा ऐकतो की 5G मुळे करोना होतो का वगैरे वगैरे, तर त्याचा मी अर्थ एका मिनिटात सांगणार आहे. नंतर IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, नंतर IIoT, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा आणि डेटा मायनिंग वगैरे, नंतर ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, नंतर 3D प्रिंटिंग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या सगळ्यांना मिळून इंडस्ट्री 4.0 असं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यात अनेक देश इन्व्हॉल्ड आहेत, आणि अनेक देशातले तंत्रज्ञ आता हे सगळं मिळून संपूर्ण इंडस्ट्रीचं चित्र हे पुढच्या 20-30 वर्षात बदलायचं त्यांचं चाललेलं आहे. आणि त्याला ते म्हणजे कुठला एक देश करतो असं नाही, पुन्हा एका देशातलं संशोधन दुसऱ्याच्या वरती, दुसरं तिसऱ्या, असं सगळं ते चाललेलं आहे. आता यांचा अर्थ काय, मी अगदी 2-2 मिनिटात, आपल्याला वेळ नाहीये, पण क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे पूर्वी प्रत्येकालाच खूप मोठं कम्प्युटरचं नेटवर्क, स्वतः कम्प्युटर मोठे मोठे ठेवावे लागायचे. आता क्लाउड मेंटेन करणाऱ्या कंपन्या आहेत की ते मोठमोठे सर्व्हर्स ठेवलेले असतात त्यांनी, आणि आपल्याला ते भाड्याने दिल्यासारखे असतात. आपल्याला स्वतःला ठेवण्याची गरज नसते. ते क्लाउडवर ठेवलं की आपण त्यातले हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर हे आपण भाड्याने, म्हणजे रेंटवर घेऊ शकतो चक्क, आणि वापरू शकतो. ही क्लाउडची एक साधारण कल्पना. पण खूप मोठ्या प्रमाणावर स्टोरेज आणि सॉफ्टवेअरचं एक स्टोरेज असणं, पण ते इतकं सोपं नाही. त्यात बऱ्याच भानगडे. ते कसं स्टोअर करायचं, ते रेप्लिकेट कसं करायचं, ते डिस्ट्रॉय जर झालं तर त्याच्या किती कॉपीज ठेवायच्या वगैरे, असं तर डेटा सिक्युरिटी कशी ठेवायची, एन्क्रिप्शन कसं करायचं, असं इतकं साधं नाही, पण साधारण कल्पना ही. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स,
म्हणजे पूर्वी स्मार्ट होम्सची कल्पना होती, पण मुख्य म्हणजे काय की प्रत्येक आपल्या घरातलं उपकरण आहे, तर ते प्रत्येक उपकरण त्याला सेन्सर्स जर का बसवलंय आणि ते प्रत्येक उपकरण स्मार्ट झालं. स्मार्ट म्हणजे काय की त्याच्यात चिप असेल, त्याच्यात बुद्धी असेल, मग त्याच्यात कॅल्क्युलेशन होऊ शकतील, त्याला मेमरी असेल. मग नुसतं पूर्वी जे टेलिव्हिजन असायचे आणि आता जे टेलिव्हिजन ते आता इंटेलिजंट टेलिव्हिजन, तुम्ही रिप्रोग्राम करणं, पुन्हा बघणं आणि अनेक गोष्टी तुम्ही. तसंच वॉशिंग मशीन तुम्ही किंवा वॉशिंग मशीन तुम्ही सेट करू शकता, मायक्रोवेव्ह ओव्हनला तुम्ही सेट टाइमर करू शकता, कारण त्याच्यात चिप असते, ते स्मार्ट असतात. तर ह्यांना सगळ्यांना सेन्सर्स बसवून हे ते सेन्सर्स जर का एकमेकांची इंटरनेटवरनं कम्युनिकेट करायला लागले, तर त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हणतात. आता इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सगळ्या फॅक्टरीजची मशीन सुद्धा समजा एकमेकांची जोडली गेली आणि त्यांना सेन्सर्स बसवले, त्या मशीन सुद्धा इंटेलिजंट केली, त्याच्यात चिप्स बसवल्या आणि ती पण एकमेकांशी कम्युनिकेट करून. उदाहरण सांगतो की आपल्या मोटरीमधल्या सगळ्या पार्ट्स मध्ये चिप्स आहेत आणि त्यांना सेन्सर्स आहेत. तर तो आपल्याला सांगेल की बाबा आता कार्ब्युरेटर खराब होत चाललेला आहे, की तो फक्त 3 महिने टिकेल, आता तुम्ही दुरुस्त करा, असं प्रत्येक पार्ट तुम्हाला सांगेल. फॅक्टरी मधलं सुद्धा मेंटेनन्स हे प्रचंड बदलेल त्यामुळे, कारण प्रत्येक पार्ट सांगेल तुम्हाला की आता प्रॉडक्टिव्हिटी ह्याची जरा कमी झाली बरं का, इतकंच कापड यातनं निघतं किंवा इतकेच धातू त्यातनं हे होतात वगैरे. तर तुम्हाला सगळं प्लॅन करण्याकरता हे IIoT म्हणजे संबंध फॅक्टरीचं स्वरूपच बदलणार आहे. त्यामुळे त्यातली मॅनेजमेंट, त्यातलं इंजिनिअरिंग, त्यातलं मेंटेनन्स आणि त्याला लागणारे कामगार खूप कमी होणार आहेत वगैरे. हे सगळं पुढच्या 20-30 वर्षात मला जे दिसतंय ते तुम्हाला सांगतो मी. बिग डेटा म्हणजे काय, आता 12वीला बिग डेटाचा कोर्समध्ये उल्लेख असं मी ऐकतो, पण म्हणून मी मुद्दाम सांगतोय की बिग डेटा म्हणजे सगळ्या सेन्सर्स मधनं किंवा सोशल मीडिया मधला डेटा किंवा आपलं क्रेडिट कार्ड आपण जे स्वाईप करतो तो डेटा, पॉइंट ऑफ सेल मधला डेटा, ही सगळी जी आहे त्या सगळा डेटा जो आहे तो सगळा एकत्र जर केला तर त्याला बिग डेटा म्हणतात. पण डेटाबेस मधला डेटा त्याला स्ट्रक्चर्ड म्हणतात आणि बाकी सगळं आपण सोशल मीडियावरती कम्युनिकेशन करतो ते पण बिग डेटा. पण का गोळा करतात हे, ह्याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचं कारण डेटा मायनिंग. डेटा मायनिंग ही कॉन्सेप्ट फार गंमतशीर आहे. मग डेटा मायनिंग मध्ये दोन डेटाबेस आणि डेटा मायनिंग मधला फरक असा की डेटाबेस मध्ये तुम्ही जेव्हा SQL क्वेरी विचारता तर तुम्हाला काय पाहिजे माहीत असतं. उदाहरणार्थ या वर्गातल्या 50 पेक्षा जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांची मला यादी द्या, ही SQL ची क्वेरी असू शकते. मग माझ्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मार्क लिस्ट मध्ये तो जाईल, 50 वरती ज्यांची त्यांची नावं मला देईल, पण मला काय हवंय माहिती आहे. बिग डेटा मध्ये तसं नसतं किंवा डेटा मायनिंग मध्ये हा सगळा डेटा मी त्या सॉफ्टवेअरला देतो, म्हणतो ह्यातले मला संबंध दाखव, ह्यातले रिझल्ट मला मॅनेजमेंटसाठी डिसिजन करण्याकरता काहीतरी रिझल्ट काढून दाखव. मग उदाहरणार्थ बँकेचा डेटा दिला तर तो डेटा मायनिंगचा सॉफ्टवेअर त्यातनं असा संबंध जोडतो, त्याला स्टॅटिस्टिक्स लागतं, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन वगैरे आणि त्यापेक्षा बरेच कॉम्प्लिकेशन. पण तो काय करतो, मग तो म्हणतो की बँकेमध्ये समजा माझं कस्टमर आहे तर 3 वर्ष माझा कस्टमर जो MBA झालेला आहे तो गाडी घेण्याची शक्यता जास्त आहे. तो म्हणजे हे सगळं रिलेशनशिप आपण विचारलेलं नसतं. त्यांची लिस्ट दिली की मग बँक त्यांच्या कॉल सेंटरला त्या माणसांची लिस्ट देते, त्या कॉल सेंटर मंडळी तुम्हाला कारसाठी लोन हवंय का, लोन हवंय का, लोन हवंय का असे फोन करत बसतात. हे उदाहरण म्हणून सांगितलं बिग. त्यामुळे हा जो सगळा डेटा आहे, आता उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा फायदा होतो, आपण सोशल मीडियावरती सगळं कम्युनिकेट करत असतो, त्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि बिग डेटा हे सगळं वापरून त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल काय, सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कशी करतात. ते सगळ्या फेसबुकवर आणि सगळीकडे जे कम्युनिकेशन चाललेलं आहे त्यात बॉम्ब किंवा हल्ला, खून, मारामाऱ्या, धमक्या अशा तऱ्हेचे किंवा त्याच्या कोड भाषेतले शब्द वारंवार येत आहेत का दोन माणसांमधले, आणि ते जर का झालं तर त्यांना ट्रेस करणं. आणि आता तर फेस रिकॉग्निशनची संबंध सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे. म्हणजे चीनमध्ये तर म्हणजे इतकी फेस रिकॉग्निशन इतकं प्रचंड आहे, म्हणजे हेरगिरीच म्हणता येईल त्याला, की एखादा त्यांना हे 10 मंडळी समजा अशी सोशल मीडियावरती सापडली आणि त्याचे फोटो ही 10 मंडळी मला ट्रॅक करायचे, तर सगळे CCTV कॅमेरेज आणि सगळ्या रस्त्यावरती त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स की तो कॅमेरा नुसता फोटो काढणार नाही, रेकॉर्ड फक्त करणार नाही, तो इंटेलिजंटली तो शोधेल की 10 गुन्हेगारांपैकी तो आहे का, मग या रस्त्यावर तो इथे यावेळी गेला, हे सगळं सरकारला तो सांगू शकेल. इतकं सगळं म्हणजे त्याचं इतका थरापर्यंत सगळं चाललेलं आहे. त्यामुळे क्राईम डिटेक्शन, पोलीस यांचं सगळं काम प्रचंड बदलणार.
कायद्यामध्ये सुद्धा म्हणजे संबंध कायद्यामध्ये सगळी मोठी बाडं जी असतात त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी 1987 साल स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस अमुक तमुक अशी केस वगैरे काही ते असते किंवा त्याच्या तुम्ही एखादी केस घेतली की त्या केसच्या रेफरन्स मधली सगळी डॉक्युमेंट्स हे करणं आणि त्यातलं रेलेव्हंट काय ते तुम्हाला सांगणं. इनफॅक्ट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लिगल ऍडवाइस देणारी टूल्स निघालेली आहेत. त्यामुळे उद्या वकिलांचं काय होईल काय सांगता येत म्हणजे वकिलांना केस लढावी लागेल पण ते कित्येक असिस्टंट जे ठेवतात तर असिस्टंट इनफॅक्ट अनेक दिवसांनी म्हणते 30-40-50 वर्षांनी रोबोजच केस लढवायला लागतील की काय अशी सगळी परिस्थिती. सगळ्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री 4.0 हे वावरणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असेल, रोबोटिक्स असेल, रोबोट्स तिथे सगळीकडे म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरातली सगळी स्वच्छतेपासून स्वयंपाकापासून जपानमधलं एक पूर्ण हॉटेल रोबोट चालवतात. म्हणजे रिसेप्शन मध्ये रोबोट आहेत, वेटर्स रोबोट आहेत, कुक्स रोबोट आहेत आणि फक्त खायला रोबोट जात नाही तेवढं खायला माणसं जातात. पण मुख्य म्हणजे रोबोट्सचं काही हेच नाहीये कारण जिथे आपण केमिकल मध्ये हात घालू शकत नाही, जिथे डिझास्टर्स आहे मंगळावरती अशा अनेक ठिकाणी रोबोट्स हे जाऊ शकतात. आज रोबोट्स मी आता त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझं एक 300 पानी पुस्तक आताच लिहून झालंय आता छापायचं आहे. पण रोबोट्सच्या मध्ये लेवल ऑफ तो कसा फिरू शकतो वगैरे हा सगळा भाग आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सगळ्यात मोठा भाग म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. हे लक्षात ठेवा की 1990 पर्यंत हे रोबोज आपल्याला आपण यंत्र सिनेमात बघतो तसे किंवा कित्येक वेळा IIT किंवा इंजिनिअरिंग मधले स्टुडंट्स वगैरे तसे रोबोट चालणारे वगैरे करतात ते खूप म्हणजे बेल्टवरती वस्तू उचलणं चुकीची जर का असेल तर हे आता कॉमन झालं की रोबोट इतरही अनेक गोष्टी करू शकतात. पण मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग इज अ रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ती तुम्हाला सांगण्याकरता फक्त एक उदाहरण सांगतो की मशीन ट्रान्सलेशन हा जो प्रकार म्हणजे कॅनडामध्ये फ्रेंच राज्य होतं, इंग्रजांचा काय भाग होता त्यामुळे त्यांचं सरकारी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कित्येक डॉक्युमेंट फ्रेंचमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं आणि शेकडो लोक ट्रान्सलेटर बसलेले होते की सरकारने फतवा काढला की दोन्ही ट्रान्सलेट करा त्या भागांमध्ये ती डॉक्युमेंट्स द्या. आता त्यांना म्हटलं हे यंत्र करू शकेल का तर त्यांनी मग काय केलं की पहिल्यांदा म्हणजे आता त्यात खोलवर आपला वेळ नाही पण एक्सपर्ट सिस्टम्स ज्याला म्हणतात तो ते लॉजिक वापरून पहिल्यांदा ग्रामरचे रूल्स त्यांना की इंग्लिश वाक्य दिलं तर त्यातलं कर्ता कर्म क्रियापद कसं शोधायचं, फ्रेंच दिलं तर कर्ता कर्म क्रियापद कसं शोधायचं, मग त्यातलं मॅच कसं करायचं, त्यातनं दोन्ही लँग्वेजच्या डिक्शनऱ्या प्रोव्हाइड केल्या मग त्यांना ट्रान्सलेट करता येतं बघायचं. ते सगळे प्रयत्न फसले त्यांचे. मग त्यांनी प्रश्न केला की लहान मुलं कसं शिकतात आणि लहान मुलं कसं शिकतात म्हणण्याचं त्यांना लक्षात की ते ऑब्झर्व करून शिकतात. त्यांना कुठल्या लहान मुलाला आपण हा करता बरं का हे क्रियापद बरं का असं सांगत नाही, ते आपोआप शिकतात. आता त्यात बरेच वाद आहेत चॉम्स्कीचं म्हणणं ते कसे शिकतात वगैरे किंवा कॅन्टचं फिलॉसॉफी थिअरी ऑफ नॉलेज त्यात शिरत नाही मी, खूप खोलवर विचार करण्यासारखं आहे. प्रश्न असा आहे की मग त्यांनी काय केलं की एक अल्गोरिदम लिहिला त्याला मशीन लर्निंग म्हणतात की तो फ्रेंच वाक्य आणि इंग्लिश वाक्य दिलं की तो अल्गोरिदम त्यातलं साम्य शोधून आपोआप शिकत जाईल. दुसरं वाक्य दिलं तिसरं वाक्य अरे तो इज किंवा आर वगैरे हे बऱ्याचदा येत आहेत बरं का, हे त्याचं अनेक क्वेश्चन दिसतंय बरं का, हे अल्गोरिदम त्यातल्या अक्कल वापरून तो स्वतः शिकत जाईल आणि आपली व्होकॅब्युलरी सुद्धा बिल्ड करत जाईल आणि ग्रामरचे नियम सुद्धा आत्मसात करत जाईल असं सॉफ्टवेअर त्यांनी लिहिलं आणि त्याला मग लाखो सिमिलर वाक्य दिली, इंग्रजी वाक्य फ्रेंच वाक्य, इंग्रजी वाक्य फ्रेंच वाक्य आणि तो शिकत गेला. म्हणून त्याला डेटा, मशीन लर्निंगचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे डेटा, त्याला डेटा दिला की तो शिकत जातो. म्हणून बिग डेटा हा एआयचं इनपुट आहे. एआय साठी बिग डेटाची भयंकर गरज आहे की तो डेटा दिला की तो शिकत जातो. तसेला अनेक वाक्य त्याला दिल्यानंतर तो अल्गोरिदम चक्क शिकत गेला आणि ते मला व्हेरीफाय केलं पण मी असं ऐकतो की 90-95% वाक्य तो आता व्यवस्थितपणे ट्रान्सलेट करू शकतो. आता कादंबऱ्या कविता ह्याला वाङ्मयीन मूल्य येतं ते ट्रान्सलेट करणं अवघड आहे. पण सांगायचा मुद्दा काय की जॉब्स कसे कम्प्लिटली बदलणार आहेत. मग ते ड्राफ्ट्समन असो, टायपिस्ट असो, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. पूर्वी इंटरनेट आलं, स्टीव्ह जॉबला बिल गेट्स एक सुंदर पुस्तक होतं बिझनेस एट द स्पीड ऑफ लाईट, 1996 साली त्यांनी लिहिलं होतं. काय फोरसाईट बघा. त्यांनी सांगितलं होतं इंटरनेट नंतर सगळे मध्यस्थ खलास होते. सगळी दुकानं
उदाहरणार्थ ट्रॅव्हल एजंटचं बुक करणार, आपण जे बुक करतो तिकीट, गरज काय? तुम्ही इंटरनेटवरच बुक करताय. त्यामुळे ट्रॅव्हल एजंट आता आहेत ते काही ते व्हॅल्यू ऍड केल्याशिवाय ते आज शिल्लकच राहिलेलं नाही. म्हणजे फक्त मी तुमचं तिकीट बुक करतो असं कोणी ट्रॅव्हल मी तुमचं ग्रुप ऑर्गनाईज करतो, तुमच्या सगळ्यांचा 10-20 लोकांचा ग्रुप करतो, तुमच्या सगळ्यांचे तिकीट काढतो, सगळ्यांचे हॉटेल बुक करतो, सगळ्यांचे साईट सीइंग करतो, सगळ्याचं हे सगळं पॅकेज केलं तरच ते ट्रॅव्हल एजंट करू शकतो. नाहीतर ट्रॅव्हल एजंट बिझनेस गेला. पुस्तकांचा बिझनेस जाईल, तुम्हाला दुकानं बंद होतील. रिटेलची दुकानं कशाला, बिलगेट्सनी तर खूपच, म्हणजे रिटेलची कशाला दुकानं पाहिजे तुम्हाला? कपड्यांचं शर्ट बीटची दुकानाची गरज काय? तुम्ही इंटरनेट डायरेक्टली व्हॅन हुसेन असेल, झोडियाक असेल, काय तुमचा ब्रँड असेल, तिथनं तुम्ही आणि आता तर मापाचे सगळे तुम्ही रंग सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. ती दुकानांची काय गरज आहे? मी पुढच्या 10-20 वर्षाचं सांगतोय. त्यामुळे ज्या दुकानांचा व्यवसाय आहे त्यात काम करणारी माणसं, हे सगळंच जाण्याची शक्यता आहे. म्हणजे इव्हन बिग बाजार आणि आता जे सगळं आहे, त्यामुळे भाजी धान्य आणि हा रिटेलचा व्यवसाय, त्यात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फरक पडेल. अमेझॉन जेव्हा आलं तेव्हा अनेक लोकांच्या बिझनेसमध्ये प्रचंड मोठा फरक पडेल. हा जो ऑगमेंटेड रियालिटीमुळे केवढा फरक आहे. पेंट किंवा फर्निचरच्या याच्यामध्ये उदाहरणार्थ पेंटिंगची अनेक जे कंपन्या आहेत त्या तुम्हाला याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात. म्हणजे तुम्ही आपल्या खोलीत बसायचं, तुमच्या घराची मापन काय ते द्यायचं त्यांना, तुम्हाला ते रंग चूज करायला सांगतात आणि मग आपण म्हणतो ओके या भिंतीला हा रंग बघू, त्या भिंतीला, आणि ते तुम्हाला तुमचंच घर कसं दिसेल तो रंग लावलेला तुम्ही घर बसल्या बघू शकता आणि नंतर सिलेक्ट करू शकता. नाही पिवळ्याची लालच चांगला आहे, आणखी गडद पाहिजे, आणि नंतर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मग तो रंग देऊ शकता. फर्निचरचं तसंच, फर्निचरच्या अनेक कंपन्या आहेत, तर तुम्हाला हा कोच इकडे चांगलं जाईल तिकडे, ह्याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात. व्हर्च्युअल रियालिटी मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली तिथे गेल्यासारखं भासवणं. इनफॅक्ट टुरिझम वरती त्याचा प्रचंड परिणाम होणार, कारण कित्येक बसल्या बसल्या तुम्ही एव्हरेस्ट वरती गेलेला आहेत किंवा ऑस्ट्रेलियाला गेलाय, त्याचा अनुभव ऍक्च्युअली घर बसल्या घेऊ शकणार होते. तर हे सगळं सांगतो, हे स्वप्नवत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नंदन निलेकानी, माझा मित्र, इन्फोसिसचा को फाउंडर, त्याचं इंटरनेटवरती फ्युचर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून एक लेक्चर, ते जरूर बघावं. म्हणजे त्यांनी तर 5 वर्ष दिली होती. मी भाषण करायचो त्यावेळेला मी 15-20 वर्ष 30 वर्ष म्हणायचो, पण आता पेटीएम आलेले, त्यामुळे आता लोक मी भाषण करतो. त्यामुळे ह्याच्यात काय विशेष आहे? नाणी, नोटा, चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं नष्ट होईल. पैसा आज उदाहरण चीनमध्ये पैसा नाही, सगळं मोबाईलवरती. तुम्ही काम केलं की तुमचा पगार 0 आणि 1च्या भाषेत मोबाईलमध्ये येऊन बसतो. तुम्ही कुठेही गेलात दुकानात, ते QR कोड स्कॅन करायचं, की इन करायचं की तुमच्यातले पैसे वजा होतात, अकाउंटिंग टर्म्स डेबिट होतात आणि त्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात. देर इज नो मनी, म्हणजे मनी आहे पण द फॉर्म ऑफ मनी हॅज चेंज कम्प्लिटली इन चायना ऑलरेडी. त्यामुळे उद्याच्या जगात ते नसेल. मग पुढचा प्रश्न, बँक तरी कशाला पाहिजे? तुम्ही बँक एवढे सगळे लोक पाहिजेत कशाला? कारण तुम्ही लोनला अप्लाय करता, ते घरला करू शकता ईमेलनी, ती डॉक्युमेंट्स ती तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता. ते मॅनेजर ती चेक करू शकतो, त्याला शंका आली तर तो विचारू शकतो प्रॉपर्टीच्या डिपार्टमेंटमध्ये की घर याच्यात नावावर आहे की नाही, तेही तो होऊ शकतो. ते झालं आणि त्याच्या लिमिटमध्ये नसेल तर तो त्याच्या हायर मॅनेजरला पाठवू शकतो, तो लोन सँक्शन करू शकतो. लोन सँक्शन केलं की ते पैसे इलेक्ट्रॉनिकली तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये येऊन बसतात. तुम्ही नंतर मग ते पैसे खर्च करू शकता वगैरे. मग बँक कशाला पाहिजे? आता एटीएम झालंय, टेलर क्लार्क्स, इतर तरी लोक काय करतात? व्हॉट डू दे डू? सगळंच जर का व्यवहार तुमचे जर का इंटरनेटवरती आणि ई होणार, ई बँकिंग सगळं, तर एवढ्या मोठ्या बिल्डिंग, एवढ्या मोठ्या शाखा, ह्याची गरज काय? उद्या आता मी वाक्य बोलणार ते फार महत्वाचं आहे. बँक्स, इन्शुरन्स एवढंच नव्हे तर सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. हे विनाकारण काही धक्का देण्याकरता म्हणत नाही मी. आता टेलिवर्किंग चालू झालंच आहे. युरोप आणि अमेरिकेत कोविडच्या अगोदरपासूनच चालू झालं, आता तर खूप वेगाने. आणि खूप एक लक्षात ठेवा की प्रत्यक्षात जाऊन तिथे ऑफिसमध्ये जाऊन करण्यासारखी कामं जवळपास नाही. ऑफिसमध्ये, कारखान्यात आहेत, पण ऑफिसमध्ये जाऊन करण्यासारखी कामं फारच कमी आहेत, कारण सगळा डेटा डिस्कवरती आहे. तुम्ही जे काही डिसिजन घेता, मी जेव्हा सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर होतो 3 कंपन्यांचा 23 वर्ष, मी तेव्हा जेव्हा मीटिंग बोलवायची तेव्हा सेक्रेटरीला सांगायचो
नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टचे मॅनेजर्स यायचे कॉन्फरन्स रूम मध्ये, त्यांना सांगायचं तुमचं सेल्स काय, पीपीटी पॉवर पॉईंट सांगून मला करायचं, सांगायचं साऊथचा सेल्स का कमी आहे, पण तो काहीतरी कारण द्यायचा. हे सगळं मी घरी बसलोय, चारही लोक आपापल्या घरी बसले, हे होऊ शकतं. आणि मला हे मी पूर्वी सांगायचं जो लोक भयंकर आश्चर्य वाटलं. आज तर टीव्हीवरती दर क्षणाला बघतो, एक कलकत्त्याहून एक लंडनहून एक 4 लोक बोलतायत 4 विंडोज मध्ये. जायची प्रत्यक्ष भेटायची काय गरज आहे? आणि हे शाळा कॉलेजमध्ये होणार आहे. शाळा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र यायची गरज काय? थिअरेटिकली बघा, म्हणजे आता हे ताबडतोब होणार नाही, 2, 4, 5 वर्षात होणार नाही. 20, 30, 40 आजची जी तरुण पिढी आहे त्यांच्या आयुष्यात काय घडण्याची शक्यता आहे मी सांगतोय. की समजा प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घरी बसलाय, शिक्षक आपल्या घरी बसलेला आहे आणि सगळे शिकतायत, विद्यार्थी शिक्षक सांगतोय आणि विद्यार्थी शिकतायत. सगळ्यांनी एकत्र तिथे शाळेत किंवा कॉलेजमध्ये येण्याची गरज काय? त्यांनी एकत्र जावं, स्विमिंग करता जावं, खेळण्याकरता जावं किंवा भटकायला जावं, गाण्याच्या मैफिलीला जावं, पण शिकण्याकरता प्रवास करून ते येणं, तो वेळ, तो श्रम आणि सक्तीने येणं, गंमत म्हणून सहलीला जाणं गोष्ट वेगळी, सक्तीने यावंच लागणं हे टळून तुम्ही घरनं शिकू शकता. त्याच्या पुढची पायरी, आता जसं बायजूस आहे किंवा खान अकॅडमी अमेरिकेमध्ये आहे, तसेच बरेचसे कोर्सेस हे व्हिडिओचेच होतील. म्हणजे शिक्षकांचं काम हे व्हिडिओवरती कोर्सेस तयार करणं आणि आठवड्यात किंवा महिन्यात एकदा कधीतरी भेटणं किंवा इव्हन व्हर्च्युअली भेटणं आणि त्यांच्या शंका सोडवणं हे राहील. असे कोर्सेस बनवणं हे शिक्षकांचं काम राहील. फळ्यावर ते लिहितायत आणि मुलं लिहून घेतायत, हे असलं सगळं पूर्ण नष्ट होईल. मी सांगायचं कारण काय, हे मी ह्याच्यावर मी 3 तास बोलू शकतो. म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की यामुळे प्रचंड वेगाने, आणि त्यात बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी तुम्ही ऍड केलं ना, इन्फोटेक, म्हणजे अब्दुल कलाम म्हणायचे की 3 T's हे पुढच्या या शतकाचे असतील, एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. हे तिन्ही धुमाकूळ नॅनोदय म्हणून माझं एक पुस्तक आहे, ते जरूर वाचा तुम्ही. पण नॅनो टेक्नॉलॉजीमुळे तर प्रचंडच त्यांनी वेग घ्यायला खूप बराच काळ घेतला तरी म्हणजे पॉप्युलर व्हायला. पण आता पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचा खूपच परिणाम होईल. नॅनो मधनं ड्रग्ज कशी तयार होतील, नॅनोमुळे आपल्याला अदृश्य कसं होतं, आपल्याला होणार नाही पण दुसऱ्यांना आपण कसं दिसणार नाही, मोटरींचे रंग कसे बदलतील, आपला मूड बदलणारे फवारे कसे निर्माण होतील, नॅनोचं तर भयंकर. तसंच बायोटेक्नॉलॉजी म्हणजे माणसं 200-300 वर्ष कसे जगतील, पासून ते अनेक रोगांवरती कसं हे होईल. बायोनिक्स नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला पॅरालिसिस जरी झाला असेल, 2008 सालापासून खरं तो यशस्वी आहे, अजून तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरत नाहीये. पण मला एक हात उचलावंसं वाटला, हे मला विचार जरी मेंदूत आले तरी मेंदूत एक चिप असते, ती मला ओळखते, ती चिप ओळखते की मला काय करायचंय, आणि त्याप्रमाणे माझ्या हाताचा का रॉड किंवा असं घातला असेल तर त्याच्यात ती सिग्नल पाठवते, मी ऍक्च्युअली हात वरती करू शकतो पॅरालिसिस झाला असताना, आणि हे यशस्वी झाले. तर अशा तऱ्हेचे इतके प्रचंड मोठ्या रोबो सर्जरी दूर न करू शकतील, बिल्डिंग 500 मजली वगैरे. आता इनफॅक्ट ह्युस्टन मध्ये प्रयोग होणार होता, तो 9/11 नंतर त्यांनी तो शेल्व केला. जपाननी तर जमीन आपल्याकडे कमी आहे म्हणून समुद्राखाली एक शहर वसवायचं ठरवलं होतं. तैसी नावाची कॉर्पोरेशन आहे, त्या कॉर्पोरेशनने पण प्लॅन आखला होता. तर त्यात मी आता नंतर 500 मैल धावणाऱ्या गाड्या वगैरे, हे नुसतं स्वप्नरंजन मी करत नाहीये, की आज आहे, म्हणजे आज 300-400 किलोमीटरच्या गाड्या आहेत बुलेट ट्रेन पासून अनेक. तर हे पुढच्या 20-30 वर्षात. पण मला सांगायचा मुद्दा मी आता शेवटला फक्त 10 मिनिटात मी संपवणार आहे. ह्याच्यावरती माझ्याकडे खूपच मटेरियल आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजी कशी चालते आणि त्यांनी काय काय बदलेल. पण तुम्हाला एक सहज सांगतो की कुठले जॉब्स, म्हणजे कम्प्युटर्स हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे पॉवरफुल होतील. मोरचा लॉ होता की दर 18 महिन्यांनी कम्प्युटर हे दुप्पट पॉवरफुल होतात, आकार कमी होतो, किंमत कमी होतो वगैरे. पण 2024 पर्यंतच तो लॉ चालेल, कारण त्यावेळेपर्यंत ट्रान्झिस्टरचा आकार हा ऍटमच्या आकारापर्यंत झालेला असेल. त्यामुळे त्याच्या पुढे काय हे 2005 पासून IBM आणि इंटेल वगैरेचं संशोधन चालू आहे. आणि म्हणून क्वांटम कम्प्युटर्स, बायो कम्प्युटर्स, म्हणजे DNA चा आपल्याला माहिती साठवण्याकरता वापर होतो. आज ट्रान्झिस्टरचा वापर आहे जो होतोय 0 आणि 1 साठी, तो DNA चा वापर करता येईल का, क्वांटमचा वापर करता येईल का, त्यातला स्पिनचा वापर करून वगैरे, असं सगळं आहे. आणि कॅल्क्युलेशन्स म्हणजे 2019 सालीच
10⁻21 एवढी कॅल्क्युलेशन पर सेकंड एवढं 2009च्या मानाने अनेक पटीनी हा त्याला झीटा फ्लॉप म्हणतात की 10⁻21 एवढी कॅल्क्युलेशन कम्प्युटर करू शकतोय. रोबोज हे रिमोट फॅक्टरी चालू शकतात. त्यानंतर हे जे आहे नॅनो टेक्नॉलॉजीचे आणखी आपल्या कापडावरती जाहिराती चालू शकते किंवा पेपरवरती जाहिराती आपण बघतो ते व्हिडिओज असू शकतात किंवा इव्हन वर्तमानपत्रामध्ये फक्त जाहिराती नाही. आपण समजा कुठेतरी दंगल झालेली आहे तर तिथे त्या पेपरवर ते चिप्स असू शकतील की ते नुसतं आपण क्लिक केलं की त्या दंगलीचे व्हिडिओज आपण बघू शकतो. नुसता पेपर हा टेक्स्ट नसेल थोडक्यात मध्ये, मग म्युझिक पण असेल, QR कोड म्हणून म्युझिक ऐकू येतं आपल्याला माहितीच आहे. तसेच व्हिडिओज पण आपण बघू शकतो. तसंच कपड्यांवरती मी कोकची जाहिरात, मी चालता कोकची जाहिरात चालली आहे, व्हिडिओ चाललेले आहेत, त्याच्याबद्दल मला पैसे मिळतील, अशा अनेक गोष्टी हे आहेत. व्हिजिटिंग कार्ड वरती व्हिडिओ असेल वगैरे. नंतर न्यूजपेपर पर्सनलाइज्ड असेल, प्रत्येकाला ते अमेरिकेत जायचं म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स 150 पाणी ते जळकोंड करणार, त्याच्याशी मला पाहिजे तसं तेवढंच सेक्शन मी गोळा करून तेवढंच मी माझं न्यूजपेपर बनवू शकेल. सगळी लायब्ररीज आणि पुस्तकालय नष्ट होतील कारण सगळे डिजिटाईज होतील. इनफॅक्ट पुस्तकच मुळे डिजिटाईज होईल. आज आपल्याला किंडल वगैरे थोडा लोकांना अजूनही, मला स्वतःला पेपर आणि कागद आवडतो, पण लोकांना नंतर हे नक्कीच हे होईल की लोक ते डिजिटल ह्याच्याकडे वळतील आणि त्यामुळे ते सगळं संपूर्ण बदलेल. मग लायब्ररीने काय करायचं, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. हे सगळं इतकं आमूलाग्र बदलणार आहे आणि हे गेल्या 5-10 वर्षात तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की त्याच्या अगोदरच्या माझ्या पिढीतल्या लोकांना हे असं काहीतरी होईल असं कधीही वाटलं नसेल, म्हणजे की अरे असं काहीतरी होऊ शकतं. तर इतकं सगळं एंड ऑफ एजिंग, बायोटेक्नॉलॉजीमुळे एंड ऑफ एजिंग, आपलं आपण जो आयुष्य जगतो तो एक ठराविक जेनेटिक प्रोग्राम असतो. ठराविक वयात मूल रांगायला लागतं, पळायला लागतं, बोलायला लागतं. मग दुसऱ्या टोकाला एका ठराविक वयानंतर केस पांढरे होतात, सुरकुत्या पडायला लागतात वगैरे. मग ते का होतं, कुठले जीन्स त्याच्याकरता हे असतात. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या जेनेटिक जीनचं सिक्वेन्स करण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो वॉशिंग्टन मधले जवळ तो चाललेला होता. मी गेलोय तिथे बऱ्याच वेळेला. तो 2003 होणार होता, तो 2000 सालीच पूर्ण झाला कम्प्युटर सिम्युलेशन. बिल क्लिंटन टीव्हीवर येऊन त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाला त्यांनी सांगितलं. तर तो सिक्वेन्स जर आपल्याला कळला असेल तर मग बदलता काय येऊ नये आपल्याला. जे जीन्स कारणीभूत ठरतात एजिंगला ते बदलले, मग त्यामुळे आपण कॉस्मेटिक इंडस्ट्रीचं काय होईल, असं सगळं ते खूप वेगवेगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी घडण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे जॉब्स, ड्रायव्हरलेस कार्स, पूर्वी मी जो बोलायचो तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं. आज ड्रायव्हरलेस कार्सचं टेस्टिंग अनेक देशात झालेलं आहे. अनेक चायनामध्ये काही भागात चालू झालेलं आहे, कॅलिफोर्नियात काही ठिकाणी चालू झालेलं आहे. उबर जे आहे ते टेस्ट ते त्यांनी अनाऊन्सच केले. ड्रायव्हरलेस कार्समुळे लाखो ड्रायव्हर्सचे जॉब जाणार आहेत. भारतामध्ये अर्थात कठीण आहे कारण भारतात लेन्स नीट राखणं वगैरे, पण ते अशक्य नाहीये. भारतात याला कदाचित 30 वर्ष होतील, पण पाश्चिमात्य देशात पुढच्या 10 वर्षात ड्रायव्हरलेस कार्स अनेक रस्त्यांवरती जात असेल. सगळ्या इनफॅक्ट टॅक्सीज, ट्रक्स, ट्रॅक्टर्स, इव्हन ट्रेन्स, या सगळ्या कित्येक वेळा ट्रेन्स त्याच्या आपल्या मेट्रो ट्रेन्स आहेत ते कित्येक वेळा ड्रायव्हर्स असतात. इथे आहेत की मला माहिती, पण तिकडे मी अटलांटा आणि अमेरिकेत जिथे मी मेट्रोत जायचो ते सगळ्या तिथे ड्रायव्हर नाहीच आहेत. तर ड्रायव्हरलेस हे होणं त्याच्यामुळे लाखो ड्रायव्हर्सचे जॉब जाणं. उद्या तर फ्लाइंग कार्स तर न्यूयॉर्कमध्ये 5 वर्षापूर्वी केव्हाच ती अनाऊन्स झालेली, ती यशस्वी पण झाली, पण त्या किमती खूप अजून जास्त आहेत, अजून त्याला सेफ्टी आणि अनेक गोष्टी. पण 20-1 वर्षात आपल्याला फ्लाइंग कार्स नक्कीच बघायला मिळतील याची मला खात्री आहे, आणि त्या अफोर्डेबल पण असतील. मग त्यावेळेला आरटीओ वरती वर्ण शिट्ट्या मारणार का, हा आणखी विरोधी प्रकार आहे. पण मुख्य म्हणजे काय की ड्रायव्हरलेस कार्समुळे प्रचंड बदल होणार आहे. ड्रायव्हरलेस कार्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेस रिकॉग्निशन आणि डीप मशीन लर्निंगचा खूप मोठा वापर आहे. मी त्यात शिरत नाही, माझ्या पुस्तकात खूप डिटेल्स आहेत. पण त्यामुळे आता ट्रॅफिकचं सगळं हे बदलेल. ठिकठिकाणी पहिली गोष्ट ऍक्सिडेंट्सच फार कमी होतील, कारण समोर अडथळा आला की सेन्सर तो अडथळा काही ते आलेला आहे असं त्याला कळेल आणि आपोआपच ब्रेक लावेल.
त्यामुळे ऍक्सिडेंट जवळपास होणार नाही. त्यात मध्ये ट्रायल्स होतील, मध्ये पुन्हा कधी गडबड होईल, मशीन बंद पडतील, काही ऍक्सिडेंट होतील. त्या सगळ्याला प्रत्येक टेक्नॉलॉजीला आपल्याला माहिती आहे की हे सगळं होतं. तर हे सगळं व्हायला वेळ लागेल अजून, म्हणजे पण एक 10-20 वर्षामध्ये संबंध हे जी विद्यार्थी सध्या हे करतायत, मग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जे करतायत किंवा जे मेंटेनन्सचे वर्कशॉप, मग त्यात सगळंच बदलणार आहे. त्यामुळे हे सगळं आमूलाग्र बदलणार आहे, हे लक्षात ठेवा. मी सांगण्याचं सगळं कारण असं आहे की हे सगळं आमूलाग्र बदलणार आहे. सगळे मटेरियल जे आहेत ते सगळे मटेरियल कित्येक वेळा ती नॅनो मटेरियल असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसेस, त्याच्याकडे 3D प्रिंटिंग नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही अक्षरशः घरी बसल्या किंवा घरी बसल्या नाही अगदी, पण मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये सगळ्या गोष्टी तयार होतील असं नाही. 3D प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी भयंकर वेगाने पुढच्या 10-20 वर्षात प्रचंड वेगाने वाढेल. सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस बदलतील. आणि रिटेलमध्ये तर फरक पडेल. मी सांगितलं त्याप्रमाणे मला पुस्तकं, कपडे, सगळ्यांची दुकानं राहतील न राहतील हेच मला माहित नाही अजून, आत्ता नाही. आणि भारतात नाही. लगेच घाबरून जाऊ नका, पुढच्या 2-4-5 वर्षात नाही, पण पुढच्या 20 ते 30 वर्षात, म्हणजे तुमची करिअर चालू असताना तुम्हाला कळण्याच्या अगोदर, म्हणजे पुढच्या 30-40 वर्षात तर नक्कीच. आणि म्हणून पालकांनी मुलांना बेसिक, तुम्ही जे शिकताय त्यातले बेसिक्स नक्की पक्के करा. कारण त्यांचे बेसिक्स पक्के आहेत, ते नवीन शिकतात. घोकमपट्टी करून कसंही करून हा क्लास तो क्लास कसंही करून पास करून कसंही जॉब पकडा करू नका. कारण अशा सगळ्या मंडळींची पेरिफेरीवरची येतात, जॉब जातील किंवा त्यांना नवीन शिकणं कठीण जाईल. त्याच्यावर भर द्या की तुम्हाला तो विषय कळलाय की नाही ह्याच्यावर भर द्या. हे सगळ्यात महत्वाचं. आणि बदलाला सातत्याने सामोरं जा. कारण तुमचं जॉबचं जे स्वरूप आहे, म्हणून पहिल्यांदा सांगितलं की 6 वेळा ते बदलेल. जॉब बदलणं म्हणजे एका बँकेतनं दुसरीकडे बँक किंवा इन्फोसिस कडनं TCS नव्हे. इनफॅक्ट प्रोग्रामर्सची सुद्धा ऑटोमेट होत आहे सध्या. प्रोग्रामर्सची सुद्धा संख्या कमी. आता या क्षणाला डेटा सायंटिस्टची भयंकर गरज आहे. ज्याला बिग डेटा, AI वगैरे माहिती आहे, याची लाखो लोकांची गरज आहे. पण इतर नॉर्मल जे प्रोग्रामर्स आहेत त्यांची हळूहळू गरज प्रचंड कमी होत जाईल. आणि त्यात सुद्धा सॉफ्टवेअर टेस्टिंगचं ऑटोमेशन प्रचंड मोठ्या वेगाने चालू. इव्हन प्रोग्रामर्सची गरज उद्याच्या काळात ही कमी होणार आहे. म्हणजे वर्ड प्रोसेसर्सचे जॉब्स गेले, कॅडमुळे ड्राफ्टमॅनचे जॉब गेले, अॅनिमेशन सॉफ्टवेअरमुळे आर्टिस्टचे जॉब गेले, ATM मुळे बँक टेलर्सचे जॉब गेले, ई तिकीट्समुळे ट्रॅव्हल एजंटचे जॉब गेले, ई शॉपिंगमुळे अनेक दुकानं, ई बुक्समुळे बुक शॉप्स, ड्रायव्हरलेस कार्समुळे ड्रायव्हर्स, रोबोटिक्समुळे कामगार, सुपरवायझर्स, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स. उदाहरण, आपण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट काय करतात? हे JP मॉर्गन, सिटी बँक, हजारो लोक नेमलेले असतात. IIT आणि MBA अहमदाबाद किंवा MBA हार्वर्ड काय केलेले सगळे असे बसून ते सगळं करत असतात. मी लंडनला जो बघितलंय मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, आणि ते सगळं काय करत असतात की आपल्याकडे एवढा फंड आहे तर तो कुठे कुठे इन्व्हेस्ट करावा हे ते बघत असतात. की हा फंड कसा डिस्ट्रीब्यूट करावा की मॅक्सिमम प्रॉफिट होईल. मग या कंपनीत घालावं का? म्हणजे कंपनीत घालण्याकरता त्याचं बॅलन्स शीट बघावं, बॅलन्स शीट रेशोज बघावेत. म्हणजे एक त्याला अल्गोरिदमच असतो. जे जे अल्गोरिदम मध्ये बसणं शक्य आहे ते ऑटोमेट होणं शक्य आहे, हे लक्षात ठेवा. तो अल्गोरिदम काय असतो? त्या कंपनीचा पास्ट परफॉर्मन्स बघावा, तिथली इकॉनॉमी बघावी, तिथली डिमांडची परिस्थिती बघावी, फ्युचर बघावं. आणि हे अनेक कंपन्यांचं बघून, आता बरीच मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत, मग तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या फंडचं डिस्ट्रीब्युशन करावं. त्यात मी ऑपरेशन रिसर्च पासून खूप मजा येतात, आपल्याला वेळ नाही ते बोलायला. पण हे जे सगळं आहे हे ऑटोमेट होऊ शकतं. इनफॅक्ट अमेरिकेतल्या कित्येक कंपन्यांनी हे जे आहे, ज्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतात किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतात किंवा कन्सल्टिंग म्हणतात, त्याच्या ऑफशोर सेंटर्सच बनवलेले. आम्हाला अमेरिकेत कशाला ते सगळे एवढी महाग माणसं हवी आहेत? भारतामध्ये ही सगळी मंडळी. आणि उद्या हे जर का आत्ता कसं ऑफशोर बंगलोरमध्ये मुलं करतायत, पण ते ऑटोमेट झालं तर त्यांचेही जॉब जातील. कारण मशीनच सांगेल तुम्हाला की इन्फोसिस मध्ये एवढे गुंतवा आणि तिथे तेवढे गुंतवा म्हणून. तो अल्गोरिदम लिहिणं का भयंकर अवघड नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जी माणसं हे अनलर्निंग आणि लर्निंग करणार नाही, ती माणसं फेकली जातील. म्हणजे जॉबलेस असतील, भुकेल मरतील असं नाही बघा. कुठेतरी लटकत राहतील, कुठेतरी जॉब मिळवतील, रखडत राहतील. पण तुम्हाला सेंटरमध्ये राहायचं असेल, तुम्हाला लीडर व्हायचं असेल उद्याच्या जगात, तर तुम्ही खालील गोष्टी केल्या पाहिजे. मी त्यांनी संपवणार आहे. त्याच्या अगोदर फक्त एकच गोष्ट सांगतोय मी की जी माणसं टेक्नॉलॉजी
दे हॅव नॉट केप्ट अप विथ द टेक्नॉलॉजी और चेंज विथ द टेक्नॉलॉजी. त्याचप्रमाणे ज्या कंपन्या ज्या टेक्नॉलॉजी प्रमाणे बदलल्या नाही त्याही नष्ट झाल्या, हे लक्षात ठेवा. दे पेरिश्ड. आणि त्याची उदाहरणं कोडॅक, ते अॅनालॉग फिल्म्सला चिकटून बसले, डिजिटल फिल्म नाकारली त्यांनी 80s दशकामध्ये. आणि कॅनन, फुजी फिल्म वगैरे यांनी हे मारली. केवळ टेक्नॉलॉजी. साधी गोष्ट, पोलराईडचं तेच झालं. ब्लॉकबस्टर्स, पूर्वी मी व्हिडिओ कॅसेटचं डिस्ट्रीब्युशन प्रचंड मोठी दुकानं सगळ्या मॉल्समध्ये असायची, ती सगळी संपूर्ण खलास झाली नेटफ्लिक्समुळे. बोर्डर्स नावाची प्रचंड पुस्तकांची एक दुकानाची चेन होती, ती सगळी बार्न्स अँड नोबल, बोर्डर्स, अमेरिकेतली भयंकर प्रसिद्ध दुकान सगळी खलास झाली. म्हणजे फॉइल्स नावाचं लंडनमध्ये मला फार आवडायचं दुकान. ते दुकान म्हणजे लेस्टर स्क्वेअरच्या पासून 5 मिनिटावर होतं. ते तासन तास काढायचो मी तिकडे. बंदच झालं. आता पुन्हा चालू केलं त्यांनी, अक्षरशः केवळ काही लोकांना आवडतं म्हणून असं. पण मोठमोठी पुस्तकांची दुकानं बंद झाली. टॉयझारच खरं झालं. पॅनॅम पूर्वी एअरलाइन्स होती, ती बंद झाली. कॉम्पॅक ही कंपनी डेल बरोबर कॉम्पिटिशन करू शकले म्हणून HP विकत घेतली. जनरल मोटर्स हे झाली. साधी गोष्ट बघा, नोकिया, पूर्वी काही वर्षांपूर्वी नोकिया इतका मोठी कंपनी, पण ते अँड्रॉइड आलं आणि इतर सगळ्या कंपन्या बरोबर पुढे गेल्या. ब्लॅकबेरीचा SMS भयंकर पॉप्युलर होता, खलास. इतक्या मोठमोठ्या कंपन्या खलास झालेल्या आहेत. त्यामुळे मी आता शेवटला 3-4 मिनिटात संपवणार आहे. उद्याच्या जगात यशस्वी होण्याकरता काय केलं पाहिजे माझ्या मते? एक म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नव्हे, अकाउंटिंग असेल तर अकाउंटिंग, लॉ असेल तर लॉ. जे तुम्ही शिकताय त्यातले फंडामेंटल्स तुम्हाला नीट चांगले आले पाहिजेत, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला सातत्याने जुनं विसरून नवं शिकण्याची, विसरून म्हणण्यापेक्षा अनलर्न अँड लर्न हे तुम्हाला करता आलं पाहिजे. पॉईंट नंबर 3, तुमची कम्युनिकेशन स्किल्स उत्तम असली पाहिजे. उद्या तुम्हाला लीडर व्हायचं असेल, तुम्हाला पेरिफेरीवर जाऊन कसं तरी लटकायचं असेल तर काही करा. तुम्हाला लीडर व्हायचं असेल तर तुमची कम्युनिकेशन कुठल्याही भाषेत असेल. आता मी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स मध्ये होतो म्हणून मला इंग्लिश सुधारावं लागलं. माझं शिक्षण खरं मराठी मीडियम मध्ये झालं, पण एका कारणामुळे मी ते सुधारलं. आणि लकीली मला मग पुढे जिथे मी काय कॉन्फरन्सेस घेतल्या किंवा निगोशिएशन केलं ते मला फायदा झाला. मला असं नक्की सांगणं आहे की माझं मराठीवर प्रचंड प्रेम आहे. मराठीतनं ज्ञान आलं पाहिजे म्हणून मी खरं 2-3 वर्षाला 2-3 कोटीच्या नोकऱ्या सोडून मी मराठीत पुस्तकं लिहायला लागलो आणि 30 पुस्तकं लिहिली. पण तरी सुद्धा व्यवसायामध्ये तुम्ही इंग्रजी चांगलं करा. मराठीत मुलांना मराठी शाळेत घाला मी नेहमी सांगतो, पण मुलांना इंग्रजी चांगलं येऊ द्या. आपली मुलं काय करतात की मराठीत विचार करतात, मग इंग्रजी ट्रान्सलेट करतात आणि बोलतात. आय थिंक दॅट इज ऍब्सोल्युटली रमेश. इंग्रजीतनं विचार करता आला पाहिजे, फ्लुएन्सी, नुसतं म्हणजे फ्लुएंट बोलणं नव्हे, पण त्यातला एलिगन्स आला पाहिजे. एलिगन्स म्हणतो त्याला वाक्प्रचार, हेच आलं. ती कम्युनिकेशन स्किल्स. नंतर इतर, यू शुड बी अ गुड लिसनर, चांगलं ऐकता आलं पाहिजे. यू शुड बी अ गुड टीम वर्कर. तुम्हाला नुसतं मी इगोइस्टिक आहे, मी सगळ्यांना इतरांना डॉमिनेट करतो, हे चालणार नाही. सगळ्यांचं ऐकून घेऊन तुम्हाला ठामपणे मत बनवून तुम्हाला ठामपणे, आम्ही ग्रुप डिस्कशन घ्यायचं रिक्रुटमेंटमध्ये. मी आतापर्यंत हजारो मुलांना रिक्रुट करत, हजारो अमेरिकेला पाठवलंय. मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगतो की नीट चांगलं ऐकणं, व्यवस्थित आपण विचार करणं, आणि मग आपल्याला वाटतं ते ठामपणे कमी वेळात पण व्यवस्थित मांडणं, ही कला आहे आणि फार महत्वाचं आहे. इतरांबरोबर जमून घेणं, हसतमुख असणं, सेन्स ऑफ ह्युमर, आणि हे अतिशय महत्वाचं आहे. हे लिडरशिप ॲबिलिटी तुम्हाला हव्या असतील तर, नसतील तर कुठेतरी लटकत तुम्ही बसा. थोडक्यात म्हणजे पर्सनॅलिटी ही ऍज इम्पॉर्टंट एज टेक्नॉलॉजी. आणि टेक्नॉलॉजीतले चेंजेस बरोबर तुम्हाला पर्सनॅलिटी सुद्धा अतिशय चांगली तुम्हाला डेव्हलप केली पाहिजे. कम्युनिकेशन स्किल्स, टीम बिल्डिंग, टीम वर्क, हे सगळं केलं पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण सगळे जे करतोय, आपल्याला शिक्षण जर का मिळालं, पण ते 50% 70% लोकांना आज भारतात शिकायला फार कठीण जात आहे. आज भारतात प्रचंड गरिबी आहे, प्रचंड बेकारी आहे. 80 कोटी लोकांना ज्या अर्थी 5 किलो धान्य द्यावं लागतंय, आणि खरा तो आकडा 97.5 कोटी आहे, पण त्यात मी शिरत नाही. ज्या अर्थी 2 BHKतले लोक तिथे उभं राहत नाहीत, त्या अर्थी आपल्यामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा आपल्याला जरी आपण शिकलो
आपण भले अमेरिकेत जाऊ, आपण भले नोकरी मिळवू, काय जे काय करिअर करू, तरी ज्यांना ते मिळत नाहीये ते आपल्या सातत्याने डोक्यात असलं पाहिजे आणि त्या समाजाचा आपण काहीतरी लागतो हे आपण विसरता कामा नये. तर आपण यशस्वी म्हणजे पैसा प्रसिद्धी हे नव्हे आणि ते काय माझी ती डेफिनेशन नाही, पण आपण जर का ते लक्षात ठेवलं तर आपल्याला यश मिळो पण आपण चांगला माणूस म्हणून तरी आपण उभे राहू असं मला वाटतं. म्हणजे कळकळीची विनंती आहे की आपण सातत्याने एक माणुसकी कधीही सोडता कामा नये. आपण सगळ्यांचा विचार कायम केला पाहिजे. धन्यवाद. वा क्या बात है. वा क्या बात आहे खरंच. फारच म्हणजे छान, जो फारच शेवटचा मुद्दा खरं तर तुम्ही सांगितलात की ज्यांना काही मिळत नाहीये किंवा अशी जी मंडळी आहेत की ज्यांना कमी मिळत आहे त्यांच्यासाठी आपण काही विचार केला पाहिजे. मला असं वाटतं चेंज मेकर या कार्यक्रमाची थीम लाईन हीच आहे की ज्या पद्धतीने आपण या सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे. अच्युतजी तुम्ही सांगत होता तेव्हा एक लक्षात आलं की मधला काळ एक असा होता की जे कम्प्युटर नव्याने शिकले आणि जेव्हा ज्यांना आधी कम्प्युटर येत नव्हते त्यांच्या नोकऱ्या काही कारणाने गेल्या आणि नवीन तरुण मुलं आलेली त्यांच्या डोक्यावर जेव्हा बसायला लागली तेव्हा त्या मंडळींना हा जो फरक आहे तो लक्षात आला. हा एक मधला टप्पा आम्ही बघितलेला आहे किंवा आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत त्या गोष्टी. त्यामुळे पुढच्या काळाचा जो आढावा तुम्ही घेतलात आणि ज्या काही गोष्टी होणार आहेत हे खरोखरच म्हणजे जसं आज वादळाला आपण घाबरतोय तर थोडंसं आपण या येणाऱ्या वादळाच्याच पद्धतीने येणाऱ्या या बदलत्या परिस्थितीला थोडंसं घाबरलं पाहिजे. हे कशासाठी की आपल्यात तो बदल आपण घडवून आणला पाहिजे, काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे आणि ते बदललं तर तुम्ही म्हणताय तसं बदल केला तर तुम्ही यशस्वी व्हाल, नाही तर तुम्ही काही करू शकणार नाही. त्यामुळे असं नाही म्हणजे तुम्ही लगेच बेकार आणि भुकेलेला असं नाही, पण तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. बरोबर. क्वालिटी लाईफ जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. मला वाटतं शीतल याच अनुषंगाने तुला काही सरांना प्रश्न विचारायचा आहे का? ऍक्च्युली आपण इतकं छान हे सगळं डिस्कशन पुढे नेलंय आणि सर इतकं छान उदाहरणं तुम्ही दिली, कारण हे IoT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे समोर येणारे टर्म्स आहेत बोंबार्ड होणारे, पण त्याच्या ऍक्च्युअली इम्प्लिकेशन्स कसे होत आहेत आणि त्याच्यातनं काय बदल घडणार आहे ते खूप छोट्या छोट्या उदाहरणातून तुम्ही आज खूप छान स्पष्ट केलं. म्हणजे मी 8वीत असताना जेव्हा तो एक काळा BSNLचा फोन जेव्हा असायचा होतो तेव्हा कोणीतरी सांगितलं होतं की असा फोन येणार आहे की तुम्ही गाडीत सुद्धा बोलू शकाल. तेव्हा आम्हाला वाटलं होतं की हाच फोन घेऊन आपण गाडीत बसणार होतो. अशा प्रकारचे आपण एका म्हणजे वी सीन दिस चेंज अँड सो सच अ ड्रास्टिक चेंज. किंवा पेजर जेव्हा आले त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन आपण मेसेजेस जे आहेत ते अशा प्रकारे फोनवरनं आपण करू शकणार आहोत. सो माझ्याकडे अच्युतजींना विचारायचे खूप एक सहज गंमत पण सांगतो की मोबाईल फोनची सुरुवाती कार फोन पण झाली बघा. एरिक्सननी केली, एरिक्सनच्या माणसांनी केली आणि त्याच्यातूनच पुढची ती कंपनी निघाली. ही फार पूर्वीची गोष्ट आहे बरं का, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी. आणि त्यांनी ते कार फोन सुरुवात केली. बरोबर. पण त्याच अनुषंगाने शीतल एकच छोटी गोष्ट की जग बदलणारे 12 जिनियस पण तुम्हीच मांडलेत. त्याच्यामुळे असे जिनियस आपल्या समोर नक्की येणार आहेत अशी खात्री पण नक्कीच वाटते. अगदी. आणि उत्तर येस प्रश्न खूप आहेत जसं म्हणतं, पण टाइम ड्युरेशन कमी असल्यामुळे मला म्हणजे मनात आमच्या दोघांच्याही भारतजींच्याही असणार आहेत नक्कीच. पण आपण परत एक सेशन करूयात. मी तुम्हाला सर रिक्वेस्ट नक्की करणार आहे, हे झाल्यानंतर फोन करणारच आहे. तर ह्याची गरज काय उत्तर हे सांगते तुला मी की आज आपण चेंज मेकर हा प्रोग्राम जो लॉन्च केलाय, शेवट सरांनी खूप इम्पॉर्टंट केलाय की आपण मुलांना हे सगळं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्समुळे निसरड्या वाटा पण खूप त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचबरोबरीने त्यांना गायडन्सची तेवढीच गरज आहे आज पुढे जाण्यासाठी. त्यांना जे शेवटचे 4-5 गोष्टी की तुम्हाला लर्निंग अनलर्निंग यायलाच पाहिजे बेसिकली. पालकांचं काय आता गडबड झालेली आहे की आपण ज्या पद्धतीने वाढलो तीच आपली पेरेंटिंग स्टाईल आपण जी पाहिलेली आहे तीच आपण पुढे अप्लाय करायला जातो बेसिकली. पण आता आपण ड्रायव्हिंग करताना सुद्धा फ्रंट मिरर मध्ये जास्ती बघतो, रेअर व्ह्यू मध्ये फक्त रेफरन्स पुरता किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण यू कांट ड्राईव्ह कॉन्स्टंटली नॅव्हिगेटिंग द कॉम्प्लेक्स फ्युचर ओनली लुकिंग ऍट द रेअर व्ह्यू मिरर. तर आपल्याला पेरेंट्सना आपलं दृष्टिकोन बदलून मुलांच्या दृष्टीने त्यांचं जग बघणं आणि त्याच्यासाठी त्यांना तयार करणं ही इतकी मोठी जबाबदारी, म्हणजे मला नाही वाटत आतापर्यंतच्या कुठल्याही पिढीवरती इतकी मोठी जबाबदारी होती जेवढी आज पालकांवरती आहे.
कारण बरोबर. त्यांना मुलांना टिकाव धरायचा या सगळ्या कॉम्प्लेक्स अनसर्टन गोष्टींच्या. आणि त्याचबरोबर सर जे म्हटले की एक मोठं पॉप्युलेशन असं आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत. हायर एज्युकेशन म्हणजे शाळेतलं स्कूल एज्युकेशन तुलनेने सोपं आहे, कारण तुम्ही टप्प्याटप्प्याने ते कम्प्लीट करता. पण बरोबर. पुढे जे काही सुरू होतं त्याच्यामध्ये जर का योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळाली नाही तर एक समाज म्हणून आपलं एक कलेक्टिव्ह फेलियर आहे. म्हणूनच चेंज मेकर हा एक छोटासा उपक्रम आपण पुढच्या वेळेपासून जे म्हटलं की खरंय. प्रत्येक जण आपल्या व्यतिरिक्त एका मुलासाठी काहीतरी करू शकतं का, अशा ह्याच्यानी ते एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा आपलं विचार आहे. आणि निश्चित. सर तुम्ही हा मेसेज इतका क्लिअरली, मला फार आनंद होतोय की सगळ्यांनाच हा टेक अवे खूप महत्वाचा मिळालेला आहे की एकच बदल फक्त का मला गरजेचा एकच बोलायचं की घाबरवून सोडण्याकरता मी बोललेलं नाही बरं. नाही. बरोबर. म्हणजे भारताचं लगेच उद्या परवा 2 वर्षात होईल अशा बघ. पण ही मुलं जी आहेत ती पुढची 30-40 वर्ष करिअर करणार आहेत ना. म्हणजे मला पुढचं 20-30 मला 20 वर्षानंतरचा काळ दिसतोय, 30 वर्षानंतरचा काळ दिसतोय आणि त्यात हे खरंय. सगळं घडणार आहे. तेव्हा तयारी असली ना आपली की आपण जास्त हे असतो. अगदी वी हॅव टू बी बरोबर. प्रिपेअर्ड. सो बरोबर. थँक्यू सर, खूपच छान येस. तुम्ही मार्गदर्शन केलं आणि हा महत्वाचा भाग तुम्ही खूप नक्कीच नक्कीच. बजावलाय. आणि हे समअप करताना मला असं वाटतं सर, एक महत्वाची गोष्ट की जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की काहींचे जॉब जातील कारण त्यांना त्यातलं ज्ञान नसेल, पण अशा प्रकारचं टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळवण्यासाठी असे सुद्धा अनेक मंडळी नक्की लागणार आहेत. हो, नाही त्याच्यामुळे नाही, इनफॅक्ट त्याच्यामध्ये तेही मतभेद आहेत बरं का. म्हणजे कित्येक लोक म्हणतात 67% वर्ल्ड बँकेने सांगितलं होतं, अनेक टक्के लोकांचे जॉब जातील, पण त्याकरता मग युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या स्कीम्स येत आहेत, तर मी शरत नाही. पण जॉब प्रत्येकाचे जातील असं नाही. कित्येक म्हणण्याचं की नवीन पण जॉब तयार होतील, फक्त उलट तेवढे न्यू तयार होणार अवेन्यूज. नाहीत. हा. तेवढे तयार होणार नाहीत. असं बरोबर. त्यात बरेच कॉम्प्लेक्स डिबेट सध्या चालू आहे. पण माझं म्हणणं असं की ते डिबेट आपण तयारी असावी की आपली सातत्याने नवीन बरोबर. शिकणं, बरोबर. अकाउंटिंग असेल तरी नवीन शिकणं, फिटर टर्नर असेल तरी नवीन शिकणं असं. ऍक्च्युली खरं तर डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून आणि पूर्ण मनाने, म्हणजे जसं म्हणतो की मनाची कवाडं सुद्धा उघडी ठेवून जर आपण या सगळ्या भविष्याकडे पाहिलं तर निश्चितच एक वेगळी दिशा आपल्याला मिळू शकते. आणि श्यामची आई फाउंडेशन याच दृष्टीने काम करत आहे. मला असं वाटतं की श्यामची आई फाउंडेशनच्या वेबसाईटवर सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने काम चालू आहे. कारण कोणतंही काम करत असताना एक संस्था म्हणून ती संस्था डेव्हलप करत असते, विद्यार्थ्यांसमोर काही गोष्टी आणत असते. तर मला असं वाटतं की या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा बघणाऱ्या सगळ्या मंडळींना यातलं ज्ञान, यातली दिशा निश्चित कळू शकते. Seeklo.com माध्यमातून खरं तर तुमचा पर्याय, तुमचं करिअर योग्य काय निवडायचं या सगळ्या अनुषंगाने सुद्धा माहिती आपल्याला श्यामची आईच्या वेबसाईटवरनं सुद्धा नक्की मिळू शकते. सो श्यामची आई फाउंडेशन तर्फे दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम असणार आहे, चेंज मेकर्स. या चेंज मेकर मध्ये आपणही नक्की सहभागी होऊ शकता. तुम्हाला मंडळी काय करावं असं वाटतंय हे तुम्ही सुद्धा आम्हाला नक्की पाठवा. या सगळ्या चळवळीमध्ये, या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा, सामील व्हा, एवढंच मी म्हणेन. अच्युत सर, आज तुम्ही खूपच मोलाची महत्वाची माहिती दिलीत आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. शीतल, भारतजी, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी संध्याकाळी ठीक 5 वाजता. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू.